संपूर्ण शहरात वादग्रस्त ठरलेल्या घनसोली सेक्टर 11 येथील भूखंड क्रमांक 5 वरील अटलांटिस या टॉवरवर नवी मुंबई महापालिकेच्या घनसोली विभागाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर रामास्वामी यांच्या आदेशानुसार घनसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे, नियंत्रक प्रशांत नेरकर, विष्णू धनावडे यांनी कारवाई केली। सदर इमारतीत अनधिकृतपणे 2 सदनिका व 2 दुकानांमध्ये लॉफ्ट तयार केले होते। लड्डू मिठाई आणि लाविश सलून हे 2 गाळे आतील वाढीव बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई प्रचंड पोलीस बंदोबस्तात करण्यात आली। मैं B&M बिल्डकॉन सेक्टर 5 प्लॉट नंबर 5 सेक्टर 11 या बिल्डरला संबंधित बिल्डरला 28/9ला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 28/9लाच आम्ही त्या संबंधित अतिक्रमणचे इंजिनियर त्या संबंधित बिल्डिंगची पाहणी करून 11/10/2018 रोजी आम्ही संबंधित बिल्डरला 53 अन्वये नोटीस देऊन नोटीस दिल्यानंतर त्यांनी 52 दिवस होऊन गेल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारे त्यांनी हालचाल केल्या नसल्याने आम्ही 3/12/2018 रोजी संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदवून आज जी कारवाई चालू आहे ते माननीय आयुक्त, माननीय अतिरिक्त आयुक्त पाटील साहेब, उपायुक्त पत्नीगिरी साहेब, अतिक्रमण यांच्या आदेशाने संबंधित बिल्डरांच्या विरोधात ही कारवाई चालू करण्यात आली आहे। जवळजवळ पाहणी अहवालानुसार 713 स्क्वेअर मीटरचा अनधिकृत बांध संबंधित बिल्डरांच्या या बिल्डिंगमध्ये आढळून आलेले आहे आणि त्या संबंधित सर्व आता कारवाई चालू झालेली आहे। सदर कारवाई करण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागणार असून संबंधित सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येतील। जवळजवळ टोटल 272 फ्लॅट्स आहेत आणि जवळजवळ 272 फ्लॅटपैकी 12 लोकांनी अनधिकृत बांधकामं केलेले आहेत। डबल हाईटच्या यांनी ती कारवाई करण्यात आलेली आहे। सदर टॉवरचं नाव अटलांटिस टॉवर असून प्लॉट नंबर 5 सेक्टर 11 या ठिकाणी सदर टॉवर आहे।